आपण पाहताय असं काही सगळं काही चांगलं असं नाहीये. म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय मोनोरेल काल पण बंद पडली होती. मेट्रो जिथे जिथे आता उद्घाटन झाले 2-4 पावसामध्ये कुठे पाणी तुंबलं, कुठे गल्लीत पाणी तुंबलं, कुठे स्टेशनमध्ये पाणी तुंबलं. आणि हे सगळं होत असताना बीएसटी जी आमचं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं 25 वर्ष बीएसटी मध्ये आणि बीएमसी मध्ये सत्ता असताना फ्लॅट फेअर्सवर बीएसटी चालायची. 5 रुपयात 5 किलोमीटर, 10 रुपयात 10 किलोमीटर, 15 रुपयात 15 किलोमीटर आणि 20 रुपयात तुम्ही कुठूनही कुठे जाऊ शकत होता. पण हीच बीएसटी मारायला भाजपने जो डाव टाकलेला आहे, एशनशी गटाने जो डाव टाकलेला आहे, त्या डावामुळे आपण पाहत असाल आता 5 किलोमीटर हे 10 रुपयात झालेलं आहे. 20 किलोमीटर रुपये हे 50 किलोमीटरमध्ये झालेलं आहे आणि 50 किलोमीटर हे 60 रुपयामध्ये झालेलं आहे. आधी हेच म्हणजे तुम्हाला 50 किलोमीटर जरी जायचं असेल, 20 किलोमीटर जायचं असेल, 20 रुपयात तुम्ही कुठूनही कुठे जाऊ शकत होतात. परवडणारं पब्लिक ट्रान्सपोर्ट होतं. आणि ह्या उलट आता तुम्ही बाईक टॅक्सी जर पाहाल तर एका मागे म्हणजे तो बाईक टॅक्सीवाला जो असेल त्याच्या मागे एकच व्यक्ती बसेल आणि 1.5 किलोमीटरला 15 रुपये तुम्हाला लागणार आहेत. नेमकं ह्याच्यात फायदा कोणाचा होतोय? हे बाईक टॅक्सीवाले कोण असणार, कुठून येणार, लोक जे वापरतील त्यांचं संरक्षण असेल की नाही, महिला पुरुष दोघांसाठी म्हणजे वुमन सेफ्टी असेल, मेन सेफ्टी असेल. बरं हे जसं बाईक चालवणार त्यांना हेल्मेट कुठचे देणार, कोण देणार? नो एंट्रीमध्ये आता जसं काही काही स्विगी वगैरे आपण बघतो घालतात गाड्या, तसं हे घालणार का? ह्याच्यावर निर्बंध काय किंवा पाबंद काय लावणार आहात की नाही तुम्ही? मला वाटतं हा प्रश्न उपस्थित होतो. दोन महत्त्वाची गोष्टी आहेत. एक, मुंबईचे जे हाल भाजपने केलेले आहेत, जे ट्रॅफिकचं असेल, जे रस्त्यांचं असेल, त्याच्यात हे अजून मिरची मसाला नाही टाकत आहेत ना. आणि दुसरं म्हणजे ह्या कंपनीना एवढं रॅपिडो लायसन्स म्हणजे पटापट लायसन्स, रॅपिडो नाही रॅपिड लायसन्स मिळाले कसे, हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो.